नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर पहिली मोठी बातमी बघा, केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणूक न घेता कायमस्वरूपी प्रशासकीय नेमणूक करून कारभार चालवण्याचा निर्णय हा देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे। केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा 26 फेब्रुवारी रोजी राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून या निर्णयास विरोध करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली। त्यानंतर बघा, राज्य सरकार खरंच शहाणं असेल तर त्यांनी ओळखावं की मराठा पूर्वीसारखा राहिला नाही, तो आता शहाणा झाला आहे। मराठा आरक्षणाने आम्ही कुठेही शांततेत आंदोलन करायला तयार आहोत, त्यामुळे राज्य सरकारने सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून आता तरी कायदा पारित करावा, नसत्या आंदोलनाची दिशा ठरलीच म्हणून समजा, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला। त्यानंतर बघा, मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान संतप्त आंदोलनाकडून जाळपोळ, दगडफेक आणि रस्ता रोको केल्या गेल्याने एसटी महामंडळात जबर फटका बसला आहे। या पार्श्वभूमीवर आजपासून पुन्हा बंद केलेल्या एसटी बसच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या आठवड्याभरात एसटीच्या 2000 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे महामंडळाला सुमारे 75 लाखाचे नुकसान झाले आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसह विविध घटकांना प्रवासात सवलत देण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली। मात्र 1.5 वर्षापासून नवीन स्मार्ट कार्ड नूतनीकरणाचे काम झाले नाही। 1 जून 2019 पासून स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली, मात्र कोरोनाची लाट आल्यामुळे व एसटी कर्मचारी संपामुळे ही सेवा 1.5 वर्ष ठप्प होती। त्यानंतर बघा, मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात लाखो लोक आरक्षणाने रस्त्यावर उतरले आहेत। आतापर्यंत आरक्षणाच्या लढ्यात तरुणाचा मोठा सहभाग होता, मात्र आता मनोज जरांगे एक नवी खेळी खेळणार आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे आता म्हाताऱ्या कोताऱ्यांना या लढ्यात सामील करणार आहे। मनोज जरांगे यांनी वृद्ध लोकांना उपोषणाला बसण्याचे आवाहन केले आहे। उपोषणादरम्यान वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यासाठी सरकार जबाबदार असेल, असे जरांगे म्हणाले। त्यानंतर बघा, रस्ता रोको सुरू असताना परीक्षेला जाणारा विद्यार्थी कोणी आला तर त्याला त्यांच्या शाळेत सोडून यायचं, गाडी फोडायची नाही, जाळपोळ करायची नाही, शांततेत हे रस्ता रोको असेल आणि याची नोंद देशात होईल। 24 तारखेला आंदोलन सुरू होईल, 10:30 वाजता सुरू करायचे ते 1 वाजेपर्यंत असेल। रस्ता रोको कुठलाही महामार्ग असला तरी करायचा, असाही जरांगे पाटील म्हणाले। त्यानंतर बघा, कंत्राटी कामगाराच्या संयुक्त कृती समितीने कामगाराच्या मागणीसाठी 20 फेब्रुवारीला धरणे, 28 फेब्रुवारीपासून 2 दिवस काम बंद तर 5 मार्चपासून बेमुदत काम बंदाची नोटीस तिन्ही वीज कंपन्यांसह सरकारला दिली आहे। यामुळे राज्यातील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याची धोका आहे। त्यानंतर बघा, देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे। आता लवकरच केंद्र सरकारकडून देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात, त्यामुळे कर्मचारी देखील मालामाल होणार आहेत। होळीपूर्वी सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे। केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ केली जाऊ शकते। याशिवाय घरभाडे भत्ता, फिटमेट फॅक्टर आणि 18 महिन्याची थकबाकी डीएबाबतही काही महत्त्वाचा निर्णय दिला जाऊ शकतो, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार देखील वाढू शकतो, असे पेन्शनधारकांना देखील याचा फायदा होणार आहे। त्यानंतर बघा, 24 फेब्रुवारीपासून राज्यभरातील सगळ्या गावांमध्ये एकाच वेळी रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात होईल। मनोज जरांगे यांनी आतापर्यंत आमरण उपोषणाचा मार्ग वापरला होता। मध्यंतरीच्या काळात राजकीय नेत्यांना गावबंदीही करण्यात आली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी गावागावात रस्ता रोको आंदोलन करण्याची हाक दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे।